नेवासा तालुक्यातील पानेगाव, मांजरी, करंजगाव, बेलपिंपळगाव, पाचेगाव, सुरेगाव, पुनदगाव यासह विविध भागांमध्ये शुक्रवार 22 मे रोजी सायंकाळी झालेल्या जोरदार वादळामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. याच दरम्यान विविध भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्याने गृहोपयोगी वस्तूंसह धान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांचे संसार उघड्यावर आले आहेत. पुनदगाव येथील शेतकरी महिला लताबाई दिगंबर वाकचौरे यांच्या राहत्या घरावरील पत्र्याचे छत जोरदार वाऱ्यामुळे उडून शेजारील शेतात जाऊन पडले, तर घरासमोरील पत्र्यांच्या वरुंडीवर घराच्या वरुंडीवरील विटा भिंती पडल्याने पडवीच्या पत्र्याचे देखील मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये लताबाई वाकचौरे यांचा मुलगा किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली. वादळामुळे वाकचौरे यांच्या घरावरील छत उडून गेल्याची माहिती जवळच्या वस्तीवरील नागरिकांना कळताच नागरिकांनी वाकचौरे यांच्या घराकडे धाव घेतली होती.